नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये टॉप 9 बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्यांनी. मराठीचा मुद्दा सध्या गुद्द्यावर आलाय आणि त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूयात. मीरा रोडमध्ये मराठीत बोलण्यास नकार दिल्यामुळे मनसेकडनं फेरीवाल्याला चोप, तर मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यामुळे मनसेविरोधात व्यापारी संघटना आक्रमक. मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक. मारहाण करणं भाजपला मान्य नाही, मात्र कारवाई व्हावी, मंत्री आशिष शेलारांची भूमिका. तर मीरा भाईंदरमधील मोर्चा व्यापारी संघटनेचा नाही तर भाजपचा, मनसे नेते अविनाश जाधवांचा निशाणा. मराठीचा अपमान केला तर कानाखाली पडणारच. मीरा भाईंदर इथल्या मारहाणीच्या घटनेनंतर मनसेचे संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. तर कायदा कुणीही हातात घेऊ नये, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची प्रतिक्रिया. मीरा रोडवरील मारहाणीचा निषेध. मराठीच्या मुद्द्यावरून गुंडगिरी करणं चुकीचं, मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया. 5 तारखेच्या मेळाव्यासाठी मनसेकडनं टीजर जारी. मनसेच्या टीजरमध्ये आमची भाषा आमचा अभिमान असा उल्लेख. तर मुंबईमध्ये 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा. 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ व्यासपीठावर असणार. वरळी डोममध्ये तसंच हॉलच्या बाहेरील रस्त्यावर सुद्धा एलईडी स्क्रीन्स असणार. तर ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यामध्ये वैयक्तिक कामामुळे 5 जुलैच्या मेळाव्यात जाणार नाही, शरद पवारांकडून स्पष्ट. ठाकरे बंधूंच्या मेळाव्यामध्ये पवारही सहभागी होणार, सुरू होती चर्चा. ठाकरेंच्या सेनेच्या ट्विटर अकाउंटवर पहिल्यांदाच राज ठाकरेंचा फोटो ट्विट. तर 5 जुलैच्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर हा फोटो ट्विट. हिंमत असेल तर मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या. मैदानात उतरण्याआधीच रडणं सोडा. आशिष शेलारांचं ठाकरे बंधूंना खुलं आव्हान.